नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन मालिका. आज आपण पाहणार आहोत ठरवतं ही मालिका. आज 18 जुलैचा भाग आपण पाहत आहोत. अर्जुन पुन्हा प्रश्न विचारायला साक्षीला परवानगी मागतो. मग नंतर कोर्ट त्याला परवानगी देतं. मग अर्जुन म्हणतो, या साक्षी मॅडम पुढं या. मग नंतर महिपत खुणवतो साक्षीला की जा पुढं, पण साक्षी काही जात नाही. मग नंतर साक्षी येते पुढं आणि अर्जुन तिला काही प्रश्न विचारतो. तेव्हा मग अर्जुन म्हणतो, साक्षी तुम्हाला मानलं, तुमचं पॅशन सेन्स खूप भारी आहे, मी तुमच्याशी इम्प्रेस झालो आहे असं अर्जुन म्हणतो. तुमची फॅशन सेन्स म्हणजे खूप चांगली आहे, म्हणजे तुम्ही आज देखील नेकलेस घातलाच असेल कुठला ना कुठला असा अर्जुन म्हणतो. मग साक्षी ऐकून दंगच होऊन जाते की अर्जुन काय म्हणतोय आणि सर्व कोर्टात कोणालाही काय कळत नाही की अर्जुन काय म्हणतोय. मग नंतर अर्जुन म्हणतो, मग सगळे विचार करत असतात अर्जुनकडे आहे तर काय पुरावा. मग नंतर साक्षीची लॉयर म्हणते, हां काय तर ड्रेसिंग सेन्सबद्दलच काय तर पुरावा आहे, याचबद्दल काही ना काही पुरावा असेल अर्जुनकडे, म्हणून अर्जुन असं काही प्रश्न विचारतोय. असं सर्वांना डाऊट येतो की काय पुरावा आहे. मग नंतर अर्जुन म्हणतो, लॉर्ड मी तुमच्यासमोर आता जे पुरावा करणार आहे ते तुम्ही बघूनच आश्चर्यचकित होऊन जाशाल. आणि साक्षीला विचारतो, तुमचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला असेल, तुमच्या गळ्यात नेकलेस तर असेलच ना आज. मग नंतर अर्जुन म्हणतो, ॲन्व्हलप खोलतो आणि म्हणतो, ॲन्व्हलपमध्ये जे काय आहे ते आज मी दाखवणार आहे आणि आजच जे काय होणार ते खुलासा होणार. अर्जुनने जेही दाखवलं ते बघून सगळे आश्चर्यचकित होणार. मग नंतर अर्जुन म्हणतो की मिस साक्षी तुमच्या गळ्यात काही ना काही नेकलेस असेलच ना, एखादा नेकलेस असेलच ना, ते दाखवाल का कोर्टाला असा अर्जुन म्हणतो साक्षीला. साक्षी म्हणते, हे काय आहे, असे का प्रश्न विचारताय तुम्ही आणि हे असले मूर्ख प्रश्न. आणि आता दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन मी लॉर्ड, हे असलं काय आहे, असलं थोडी ना प्रश्न असतं असं दामिनी म्हणते. मग नंतर लॉर्ड म्हणतात थांबा आणि अर्जुन म्हणतो की काय नाही थांबा तर, आता बघा तर काय मी दाखवतो, या ॲन्व्हलपमध्ये जे काय आहे ते बघा, तुम्ही नेकलेस दाखवा. मग नंतर मिस दामिनीमध्ये हे काय आहे. मग नंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही जे प्रश्न विचारले ते प्रश्नाचं उत्तर द्या आणि नेकलेस दाखवा, नेकलेस असेल तर. मग अर्जुन म्हणतो की तुमच्या जे गळ्यातलं पेंडेंट आहे ते तुम्ही दाखवू शकशाल का, थोडं प्रयत्न करा दाखवायचे. मग नंतर साक्षी काही म्हणत नाही आणि अर्जुन म्हणतो, या केसबद्दलच मी म्हणतोय आणि याबद्दल मी म्हणतोय ते खरं आहे, तुम्ही दाखवा तरी. मग नंतर अर्जुन हे म्हणतात. मग साक्षी थोडंसं नेकलेस दाखवायचा प्रयत्न करते. मग अर्जुन म्हणते, हो दाखवा ना, तुमची फॅशन सेन्समध्ये मला काय इंटरेस्ट नाही, पण मी हे कोर्टाचं टाईम वेस्ट न व्हावं म्हणून मी हे तुमच्याशी बोलतोय आणि तुमच्याशी मला काही संबंध नाही असा अर्जुन म्हणतो. मग सायली पण वाट बघत असते की ते कधी नेकलेस निघणार. साक्षीला काही कळतच नाही की ती काय अजून काय म्हणतोय. मग नंतर साक्षी नेकलेस दाखवायलाच निघते. सायलीचं प्रयत्न असतं की ते नेकलेस तेच निघावं, नाही तर अर्जुन खूप मोठ्या परिस्थितीमध्ये फसेल आणि अर्जुनने जे काही काल मेहनत केलेली ते मेहनत आज सक्सेसफुल निघावे असं सर्वांची इच्छा असते. चैतन्य पण वाट बघत असतो की काय होणार आज. अर्जुन म्हणतो की नेकलेस दाखवा ना, तेव्हा साक्षी नेकलेस दाखवते, पण साक्षीच्या नेकलेसच्या हातावर थोडा हात असतं म्हणून ते नेकलेस दिसत नाही पूर्णपणे. मग नंतर अर्जुन म्हणतो, हो थोडं बाहेर काढा आणि दाखवा ना. मग नंतर साक्षी अर्धवाटा हात ठेवते आणि ते नेकलेसचं यास काय दिसत नाही. मग नंतर साक्षी ते हात काढते आणि हात काढल्यासच सगळं दिसतं की अर्जुन ही आश्चर्यचकित होऊन जातो की तोच नेकलेस आहे जो त्याने काल बघितलेलं. आणि मग नंतर साक्षीचा नेकलेस पूर्णपणे दिसतो. मग नंतर सायली पण खुश होऊन जाते, चैतन्य खुश होतो, अर्जुन खुश होतो. अर्जुन म्हणतो, वा साक्षी मॅडम वा, किती चांगला पेंडेंट आहे, मला थोडं दाखवशाल का, असलं डिझाईन कुठं भेटत नाही, हे खूप चांगला डिझाईन आहे असा अर्जुन म्हणतो परफेक्ट मॅच, मला जे अपेक्षित होतं तेच झालं आहे. आणि अर्जुन म्हणतो परफेक्ट आणि कोर्टासमोर तो तुकडा दाखवतो. माय लॉर्ड, माझ्या हातात जे तुकडा असलेला अर्धवट जे पेंडेंट आहे ते मिस शेकरीचंच आहे आणि हा लॉकेट आणि त्या लॉकेट खूप मॅच होत आहे. आणि मग नंतर आपल्याला दाखवले होते की साक्षी जे पेंडेंट असतं ते ती लपवते आणि अर्जुन करून लपवते. मग नंतर अर्जुन म्हणतो, माय लॉर्ड, हे तुकडा मला कुठं मिळाला असेल तुम्हाला माहीत आहे का,
हा तुकडा मला वाचनालयामध्ये भेटला आहे आणि हा तुकडा मधुभाऊच्या अनाथाश्रमच्या वाचनालयामध्ये होतं. मग नंतर सर्व खुश होऊन जातात आणि हा खूप मोठा पुरावा असतो अर्जुनसाठी, सायलीसाठी, चैतन्यासाठी. मग नंतर अर्जुन म्हणतो, हाच पहा, हा दोघं मॅच करा, तुम्हाला काही डिफरन्स दिसतंय का? हे दोन्ही एकच पेंडेंट आहे आणि हे पेंडेंट मला तिथे सापडलं आहे जिथं खून झाला. म्हणजे हे सिद्ध होतं की साक्षी तिथे उपस्थित होती असं अर्जुन म्हणतो. मग नंतर महिपत खूप टेन्शनमध्ये येतो की हा खूप मोठा पुरावा आहे आणि अर्जुन खूप कॉन्फिडन्समध्ये म्हणतो, बघा हा अर्धचिन्ह आणि माझ्याकडे जे अर्धचिन्ह भेटलं आहे ते एकच आहे आणि दोघांना मॅच केलं तर एकच चिन्ह होतं आणि एकच पेंडेंट आहे. इन्स्पेक्टर सावंतकडे जे सुरक्षित राहिलेला हा पुरावा आहे. आणि हे ऐकताच दामिना म्हणते, ऑब्जेक्शन मी लॉर्ड, हे काय चाललं आहे? ड्रामा चाललं आहे का? हो, हे तर पेंडेंट असले करोडो पेंडेंट असतील, लाखो पेंडेंट असतील, हे काय तिचंच आहे असं कुठं सिद्ध होतं? असं दामिनी म्हणते. मग अर्जुन म्हणतो की अजिबात नाही मॅडम, असूच शकत नाही असं पेंडेंट कुठेही भेटेल, कारण की असे जगात करोडो असतील पण दोनसुद्धा नेकलेस असू शकत नाही, कारण की हे पेंडेंट चांदी ज्वेलरवरून कस्टमाइज करून घेतलेलं आहे आणि सेपरेट भेटतं, असं सगळीकडे भेटत नाही. 8 ऑगस्ट 1975मध्ये तिथे लिहिले आणि कस्टमाइज करून घेतलेलं आहे. ते म्हणते साक्षीला पुढे विचारून प्रश्न विचारतोय. हा सगळं दामिला माहीत नसतं म्हणून अर्जुनकडे बघते आणि महिपतकडे बघते. मग नंतर अर्जुन म्हणतो, ते अर्जुनकडे तुकडा असतो तो कोर्टला दाखवतो आणि लॉर्ड म्हणतो काहीच म्हणत नाही, सगळे पुरावे चेक होतात आणि महिपत पण खूप टेन्शनमध्ये असतो. प्रियाला पण खूप आश्चर्यचकित होतं की हे काय झालं, एका पुराव्यामुळं पूर्ण बाजीच पलटली असं अर्जुन आणि सर्वांना वाटतं. मग नंतर आपल्याला दाखवले तर दुसऱ्या सीनमध्ये की तिथे लॉर्ड काहीतरी लिहित असतात. मग नंतर लॉर्ड म्हणण्याच्याच आधी अर्जुन म्हणतो, मी सर्व तपासणी केली आहे, हे लॉकेट 1995मध्ये बनवलेलं होतं. आणि मग नंतर अर्जुन म्हणतो हे आणि ते एकच आहे, कारण की कोल्हापूरवरून मी इन्क्वायरी केले की हा नेकलेस फक्त कस्टमाइज करून भेटलेला आहे आणि ते ज्वेलर्स माझ्यासोबत आहे. मी त्याच्याशी बोललो आहे आणि त्यांनी स्वतः मला सांगितलं आहे की हे कस्टमाइज आहे आणि मागे तारीख पण लिहिली आहे. म्हणजे हे सिद्ध होतं की फक्त हे एकच किंवा दोनही नाही होऊ शकणार, कारण की एक कस्टमाइज असतो. मग नंतर लॉर्ड म्हणण्याच्याच आधी अर्जुन म्हणतो, माय लॉर्ड, तुम्ही सगळे पुरावे पाहू शकता, आता काय आहे तुम्हीच पहा. मग नंतर साक्षी काहीच म्हणत नाही. मग दामिनीही काय म्हणू शकत नाही, कारण की तिला काय बोलण्याचे शब्दच नसतात. मग नंतर अर्जुन म्हणतो, साक्षी मॅडम, तुम्हाला हे काय ओळखीचं वाटते का तारीख? असं अर्जुन साक्षीला म्हणतो. दामिनीही काय म्हणत नाही, ती डोसक्यावर हात ठेवून बसते. मग नंतर साक्षी थोडं घाबरते आणि तिला वाटते आपण गेलो, आता आपण पकडायला गेलो. ती हळू म्हणते अर्जुनला, हो, माझा वाढदिवस आहे त्या दिवशी. मग नंतर अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, आणि तुम्ही मला सांगा कांदेदी, काय तर तुम्ही नाव ओळखीचं वाटतंय का? मग नंतर प्रचंड घाबरतो महिपत. मग नंतर अर्जुन विचारतो, तुम्हाला हे बाईचं नाव माहिती आहे का? मग नंतर साक्षी म्हणते, हो, मी ओळखते, ती माझी आई आहे. मग नंतर अर्जुन म्हणते, सांगा ना. मग नंतर साक्षी सांगते, हो, मी ओळखते, ती माझी आई होती, आता ती या जगात नाही आहे, असं साक्षी अर्जुनला म्हणते. मग अर्जुन म्हणतो, जेव्हा साक्षी जन्मलेले आणि जन्मदिवस होता तेव्हा साक्षीच्या आईने जन्माच्या वेळेस ऑर्डर केलेला हा पेंडेंटचा तुकडा वाचले आश्रमात मला सापडलेलं अर्धवट तुकडा आणि अर्धवट साक्षीकडे आहे. हे योग्यवती राहू शकतं का आणि हे कोइन्सिडेंट आहे का असं म्हणतो. मग नंतर यामध्ये सर्व सिद्ध होतं की साक्षी साक्षी तिथे प्रेझेंट होती वाचनालयामध्ये आणि त्या अनाथ आश्रममध्ये साक्षी प्रेझेंट होती, या लॉकेटमुळे सिद्ध होतं असं अर्जुन म्हणतो. आणि सर्व चिंतेत होऊन जातात की अर्जुन काय म्हणतोय. मग नंतर दामिनी उठते आणि म्हणते, काय आहे ना ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही आहे ना थोडं केसचा मुद्दा विसरला आणि तुम्ही खरंच की विसरला की या कोर्टात काय चालू आहे, ह्या केसचा मेन मुद्दा तुम्ही विसरला. आय विल रिमाइंड यू की काय चालू आहे केसमध्ये. ही केस विलास केसच्या खूनच्या केसचं चालू आहे. आश्रममध्ये कोण आले कोण गेले याचा काहीच फरक पडत नाही असं दामिनी म्हणते आणि म्हणते, चला असं समजून घेऊ की गेली असेल साक्षी आत,
पण इनफॅक्ट तिने स्वतः बोलले की ती वडिलांसोबत गेलेले आश्रममध्ये आणि विकत घ्यायला गेलेले ते एक बार, असं ती म्हणते दामिनी. आणि दामिनी डिफेंड करत असते चांगला अर्जुनला. मग दामिनी म्हणते कदाचित गेली असेल. मग नंतर अर्जुन म्हणतो, अरुण काहीच म्हणून देत नाही दामिनीला. अर्जुन म्हणतो पॉईंट बी नोटेड की ही आत्ता बोलली की साक्षी सदासत गेली असेल, पण आधी ही बोललेली की साक्षी नाही गेली. साक्षी बाहेरूनच तपासणी केलेली पण ती आत नव्हती गेली. आता ह्याचा काय मुद्दा आहे तुम्ही लॉर्ड साहेब बघून घ्या, असं अर्जुन म्हणतो. आणि अर्जुन काहीच दामिनीला म्हणू देत नाही. मग नंतर आपल्याला दुसऱ्या सीमेत दाखवले येतं की अर्जुन म्हणतो त्या स्वतः त्याच्या तोंडातून कबूल करतायत की 11 जानेवारीला रिसॉर्टमध्ये ती होती की नव्हती हे सगळं खोटं मी आज उघडं पाडलं आहे. आणि असा अर्जुन म्हणतो त्या रात्री ती नव्हती, पण त्यांचं लोकेशन तेच होतं आणि आश्रमात होतं. हे सगळं मी आता प्रूव्ह केलं आहे असं अर्जुन म्हणतो. आणि कशावरून? त्याच रात्री ती नसेल असं हे का? आणि ती त्या दिवशी गेलेली असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतं अर्जुन की त्याच रात्री साक्षीचा पेंडंट तिथं पडलेला आणि त्याच आश्रमामध्ये पडलं नसेल आणि विजिटचं कार्ड हे दोन पुरावे आपल्याकडे आहेत आणि तुम्ही ते का नाही बघत असं अर्जुन म्हणतो. आत्ताच्या आत्ता तुम्ही मला सिद्ध करून दाखवा की हे तिथलं नव्हतं, तो खूप रागात म्हणतो. आणि साक्षी आणि महिपत घाबरलेले असतात की हे काय होते. आणि अर्जुन खूप कॉन्फिडन्समध्ये येतो आणि म्हणतो की तुम्ही हे सगळं खोटं ठरवून दाखवा, म्हणजे मी ठरवेल की हे खोटं आहे की खरं. आणि साक्षीला खूप भीती वाटायला लागते की आता तिच्या विरुद्ध निकाल लागणारच आहे असं अर्जुन म्हणतो. मी लॉर्ड काय आहे ना, ॲडव्होकेट देशमुखाचं गप्प राहणं बरंच काही सांगून जातं आहे. मग नंतर मधुभाऊ खूप खुश होऊन जातात आणि हे म्हणताच मग अर्जुन जागेवर बसतो आणि फक्त तिथे दामिनी थांबते. आणि जज सांगतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आत्तापर्यंत जे काही पुरावे दिलं त्यानुसार असं सिद्ध होतं आहे की साक्षी शिकरेची वास्तले आश्रममध्ये ती त्या रात्री तिथं उपस्थित होती असं कोर्ट म्हणतो. आणि साक्षी खोटं बोलले असे सिद्ध होऊन जातं. मग नंतर साक्षी खूप चिंतेत असते आणि साक्षीचं भांडा फुटून जातं. आणि तिथे साक्षी उपस्थित होती आणि तिचा हा भाग आहे त्या खूनमध्ये असं कोर्टात म्हणतो. आणि लॉर्ड म्हणतात की या सगळ्या गोष्टीचा, या बाबींचा हे सर्वपरीने मी तपास केला आणि या तपास करावे असा हा जजचा असा निकाल दिला. अर्जुन, सायली सर्वांच्या चेहरा खुशी होऊन जाते. आणि हा अर्धा केस तर अर्जुन जितलाच आहे. आणि जज म्हणतात की तुम्ही आता सर्व चेक करा आणि साक्षीची चौकशी करा आणि ती गेलेली का त्या दिवशी हे चौकशी करा आणि हे खरं आहे का, अर्जुनने जे बोललं आहे ते सगळं तुम्ही हे करा. आणि साक्षी खोटं बोलले हे तिथे प्रेझेंट झालं की साक्षी खोटं बोलले आणि साक्षीचा भांडा फुटलं या कोर्टात असं होतं. मग नंतर आपल्या दुसऱ्या भागात दाखवलं येतं की सगळे कोर्ट सोडतात आणि सगळे जात असतात घरी. मग नंतर आपल्याला दाखवलं येतं की मग रविराज येतो आणि म्हणतो वा ज्युनियर, व्हेरी गुड, तू खूप चांगला लढला आज. मग नंतर रविराज काहीतरी म्हणतो आणि साक्षीने खून केलं हे तुला सिद्ध नाही करता येणार. पण मग नंतर रविराज म्हणतो की काय आहे ना अर्जुन, तन्वीने स्वतःने डोळ्याने पाहिले पण तू हे सिद्ध करू शकत नाही, पण तू चांगलंच करशील मला माहिती आहे. आणि ऑल द बेस्ट करून तिथून अर्जुन करून निघून जातो. मग नंतर चैतन्य सगळे खुश असतात आणि चैतन्य म्हणतो वा अर्जुन, काय तू खेळलास आणि रविराजला तू पटलंय की तू आज काय केलंय. त्याच्या मनातलं एकदा वाटलंच असेल तर मी 100% खोटं बोलते. सायली म्हणते म्हणजे काय, सर्वांना कळालं की काय खरं आहे, मधुभाऊनी खून नाही केलंय असं हे खरं आज उपस्थित झालं आहे असं म्हणते. मग नंतर सायली म्हणते आज मला खरंच वाटतंय की मधुभाऊ नक्कीच सुटतील. मग नंतर मधुभाऊ म्हणतात जावई बापू तुम्ही खूप चांगलं लढला. आणि अर्जुन म्हणतो खरं. मग नंतर थँक्यू मधुभाऊ म्हणून तिथून कोर्टातला सीन संपून जातो. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी नक्की चॅनलला आणि असंच पाहत राहावं ही मालिका. पुढचा पार्ट पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि आम्ही पार्ट पाहू.